अनुभवी भास्कर जाधवांना डावलून आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद देण्याची चर्चा रंगली आणि त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। मात्र या चर्चा खऱ्या की खोट्या पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। जाधवांना डावलून ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद। विरोधी पक्षनेतेपदावरून शिंदे सेनेनं जाधवांना डिवचलं। आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद सत्य की अफवा? हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून राजकीय वातावरण तापलं। महायुती सत्तेत येऊन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही विधानसभेला विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही। मात्र आता अनुभवी भास्कर जाधवांना डावलून आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचा दावा शिंदे सेनेनं केलाय। शिंदे सेनेचे मंत्री विरोधी पक्षनेते पदावरून नेमकं काय म्हणाले पाहूया। म्हणजे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं। त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल। भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत। अतिशय विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। लॉलीपॉप असं म्हणणार नाही, लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी उद्धव ठाकरे जे आहेत फिल्डिंग लावत आहेत, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। शुभेच्छा आहे, खूप शुभेच्छा। आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते आमच्या शुभेच्छा आहे त्यांना। मग भास्कर जाधव कुठे नाराज होतील का? ते त्यांनी त्यांचं बघावं, त्यांची खाट आणि त्यांचीच जावर। कोणाचंही स्वागत करू, भास्कर जाधवांचंही करू, आदित्य साहेबांचंही करू, फार चांगलं होईल। भास्कर जाधवांचं जास्त स्वागत होईल की आदित्य ठाकरे? दोघांचं होईल। दुसरीकडे भास्कर जाधवांनी मात्र संयमी भूमिका घेत सत्ताधाऱ्यांनी आधी विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करावी असा पलटवार केलाय। तर माझ्या नावाची केवळ अफवा पसरवल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला। ती वेळ पडल्यास माझं नाव घेणं की न घेणं, परंतु सरकारनं स्वतःचं काम तर करावं, विरोधी पक्षनेते पदाची निवड तर लावावी। त्यामुळं उद्धव साहेब माझं नाव घेतील की अन्य कोणाचं नाव घेतील तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यावेळेला त्या संदर्भामध्ये आपण भाष्य करू, परंतु सरकारनं पहिल्यांदा विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीचा कार्यक्रम लावला पाहिजे, त्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित होईल। आपल्यासोबत आदित्य ठाकरे जोडलं सर। काही नाही ही बातमी पेरलेली आहे, ते सोडून द्या, अफवांवर विश्वास ठेवू नका। सरकार विरोधी पक्षनेते पदाबाबत नियमावर बोट ठेवतंय, त्यामुळे विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळेल की नाही याची खात्री नाही। मात्र याचाच फायदा घेत शिंदे सेनेनं ठाकरे सेनेवर अंतर्गत दुफळी असल्याचं चित्र निर्माण करून कुरघोडी केल्याचं दिसतंय। सूरज मसूरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर।